नमस्कार, गावरान रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवूया पालक पनीर. पालक पनीरसाठी आपल्याला लागणार आहे 2 जुडी पालक. मी इथे ताजा 2 जुडी पालक घेतला आहे. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी इथे पालक धुवून घेतला आहे. आता गॅसवर एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन उकळत ठेवायचं आणि त्यामध्ये हा पालक सोडायचा. पालक चांगला उकडला गेला पाहिजे. पाण्याला उकळी आलेली आहे. पालक उकडून झाला आहे. आता गॅस बंद करूया. आता लगेचच आपल्याला हा पालक थंड पाण्यामध्ये काढायचा आहे. पाण्यामध्ये मी थोडा बर्फ घातला आहे. या बर्फाच्या पाण्यात आपल्याला पालक लगेचच घालायचा आहे. ही प्रोसेस यासाठी करावी लागते कारण पालक शिजल्यानंतर पालकाचा रंग बदलतो, तो बदलणार नाही. आता हा थंड पाण्यातला पालक असाच बाजूला ठेवूया. दुसरीकडे पनीर कट करायला घेऊ. पनीर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी ह्याच साईजमध्ये त्रिकोणी कट करत आहे. थोडेसे लांबट आणि थोडे जाड आणि त्रिकोणी शेपमध्ये कट करत आहे. मला पर्सनली हा शेप खूप आवडतो. चौकोनी शेपपेक्षा त्रिकोणी छान वाटतो म्हणून. सगळं पनीर कट करून झालेलं आहे. मी इथे 300 ग्रॅम पनीर घेतलं होतं. आता गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवायचा आणि त्यावर 1 चमचा तेल घालूया. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये सगळं पनीर घालून घेऊया. पनीरला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. त्याआधी थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर घालूया. मी यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालत आहे. सहसा लोक मीठ घालत नाहीत, पण मी घालते. टेस्ट छान येते. आता पनीर छानपैकी शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता पनीर शॅलो फ्राय करून झालं आहे. आता हे शॅलो फ्राय केलेलं पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी इथे कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि टोमॅटोच्या मोठ्या फोडी केल्या आहेत. टोमॅटोला आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजेच टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो घालून त्याची प्युरी बनवून घेऊया. टोमॅटोची प्युरी तयार आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालकची पेस्ट करायची आहे. पालकमधलं एक्सेस पाणी काढून टाकायचं आणि पालक सगळा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा. मी इथे पालक दोन्ही हातांनी दाबून त्याच्यातलं पाणी बाजूला काढत आहे आणि तसाच गोळा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यात थोडासा लसूण घालूया आणि एखाद दुसरी हिरवी मिरची हाताने तोडून घालूया. मिरचीनंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता आपण याची पेस्ट करूया. पेस्ट तयार आहे. आता गॅसवर एक कढई ठेवूया. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 तमालपत्रे घालूया. त्यानंतर इथे मी थोडे खडे मसाले घेतले आहेत. खडे मसाले आणि लागणारे इतर साहित्य मी प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. आता थोडे जिरे घालूया. आता जिरे तडतडून झाले की 2 काश्मीरी लाल मिरच्या घालूया, जे तडक्यासाठी वापरतात. आता थोडा कुटलेला लसूण घालूया.
आणि हे सगळं साहित्य तळून घ्यायचं आहे। आता यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला आहे। आता यामध्ये आपण केलेली टोमॅटो प्युरी घालूया। टोमॅटो प्युरी घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर घालूया। यामध्ये तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा घालू शकता। सगळे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत। मसाले खाली जळू नये म्हणून थोडंसं पाणी वापरलं आहे। मसाले भाजून झाले की आता आपण केलेली पालकची पेस्ट घालायची। मिक्सरच्या भांड्यातली पालकची पेस्ट अगदी व्यवस्थित घेऊया। मी यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून विसळून घेत आहे। यामध्येच कोमट केलेलं 1 वाटी गरम पाणी घालूया। पाणी घालताना गरम किंवा कोमट केलेलंच घालायचं, यामुळे टेस्टमध्ये फरक पडणार नाही। आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर पालक एकदा संपूर्ण मिक्स करून घ्यायचा। पालकला 1 उकळी येऊ द्यायची आणि आता सगळ्यात शेवटी पनीर घालायचं। पनीर घालून झाल्यानंतर पालकमध्ये पनीर सगळा मिक्स करून घ्यायचा आणि उकळी येऊ द्यायची। तुम्ही जवळूनही बघू शकता, शिजल्यानंतर सुद्धा पालकचा रंग बदललेला नाही। यासाठी बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला पालक लगेचच घालावा लागतो। कोणताही फूड कलर न वापरता सुद्धा अगदी सुंदर ग्रीन कलर येतो। आपलं पालक पनीर तयार आहे। दुसरीकडे मी पालक पनीर सोबत खाण्यासाठी फुलके बनवत आहे। पालक पनीर चपाती, फुलके, बटर रोटी आणि बटर नान सोबत खूप छान लागतात। मी इथे फुलके बनवून त्यावरच बटर घालते। फुलके लगेचच बनवून तयार होतात। फुलके बनवून झाले आहेत। आता मी त्यावर बटर लावत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप लावू शकता। आपली पालक पनीरची डिश तयार आहे। आता घरच्या घरी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर बनवता येईल। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।